महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाठीमागून निरीक्षक म्हणून आपण इथं आलात. काय भूमिका असेल एकनाथ शिंदे गटाची किंवा आपल्या शिवसेनेची? युती होईल ना होईल, खूप मोठा संभ्रम आहे शहरामध्ये महायुतीच्या संदर्भात. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक 15 आणि 16 जानेवारीला मतदान आहे. आपल्याला 23 तारखेपासून अर्ज भरायचे आणि म्हणून आपल्या सोलापूर महापालिकेचे शिवसेनेचे उमेदवारांच्या मुलाखती, कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याबाबतचे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये कुणाकुणाची ताकद आहे आणि मग आपण कशी निवडणूक केली पाहिजे म्हणून आम्ही जिल्ह्यातले सिनियर जे आमचे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत, माजी नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी आहेत, आधी माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अशी मीटिंग लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी सांगितले जिथे जिथे सौजन्यपूर्ण युती होईल तिथे युती करायचीच आहे. आणि युती करत असताना मुळातच आम्ही सत्तेत युतीमध्ये आहोत. कधी कधी सत्तेतनं एकामेकाचा अंदाजानं ताकद वाढत असते की आपल्याला युती व्हायला पाहिजे, युतीत आपण लढलं पाहिजे. शिवसेना आणि BJPची नैसर्गिक युती आहे. आम्ही सन्मानपूर्वक युती झाल्यानंतर आम्ही युतीत लढणारच आहोत. अगदी युती नाही झाली तर त्याच्यामध्ये स्वबळामध्ये लढण्याची सुद्धा ताकद आपल्या शिवसैनिकांच्यामध्ये आहे. 102 जागा आहेत सोलापूर महापालिकेत, मात्र इच्छुकांची जी संख्या आहे आपल्याकडे देखील ती जवळपास 300च्या जवळपास गेलेली आहे. भाजपकडे 1200च्या जवळपास गेली आहे. राष्ट्रवादीकडे 200-250ची आहे. हे सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणं एका वेळेस शक्य होणार नाही अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे. काय नेमकी मागणी आहे, किती जागांची मागणी आपण करताय? 102 जागेमध्ये प्रत्येक पक्षाकडे नगरसेवक होण्यासाठी प्रत्येकाची ओढ लागलेली असते. बऱ्याचशा नगरसेवकांनी त्या 1200मध्ये त्यांच्यातले काही अर्ज आमच्याकडे भरले असतील, आमच्यातले जाऊन तिकडे काही भरले असतील. अशा याद्या 1000, 1200, 1500 सांगितले जातात. आमच्याकडे आकडा फार मोठा आलेला आहे. आता एका प्रभागामध्ये 15-15, 20-20 जण इच्छुक झालेले आहेत. जागा तर 4च आहेत, परत त्या कॅटेगरीमध्ये ते बसले पाहिजेत. आणि म्हणजे सगळा सरासर विचार करून ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची माहिती आम्ही सगळ्या वरिष्ठांना घेऊन घेतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण वरिष्ठ माझे आमदार, माझे जिल्हाप्रमुख, नगरसेवक, शहर प्रमुख यांना घेऊन त्याच्यामध्ये आम्हाला कसं काय त्याचं निवडणूक त्याच्यामध्ये करता येईल त्यासाठी एक आम्ही कोर कमिटी करतो. ती कोर कमिटी आमची ठरवेल. आमची कोर कमिटी राष्ट्रवादी पक्ष सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे. जे जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत तिन्ही पक्षाचे त्याच्याशी समन्वयाने बोलतील आणि त्याच्याबाबतची माहिती वरती वरिष्ठांना कळवली जाईल. जागांची मागणी काही केली का? किती जागा असल्या पाहिजे? सन्मानजनक म्हणजे किती जागा नेमक्या किंवा काय? आता आम्ही तर 50% म्हणतोय. 102 जागा असतील तर 51% आम्ही बाकीच्या 51% आमचे उमेदवार थांबवण्यात येतील. आम्ही 51% जागा त्या ठिकाणी लढू. आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयामध्ये काय वरिष्ठ जे ठरवतील ही युती आमच्या सगळ्या शिवसैनिकांना मान्य असेल. सत्तेतला घटक पक्ष असताना सुद्धा भाजपा मागं शिवसेना खरखराट जाते असं वाटत नाही. याच्यामुळे सन्मानजनक युती, सन्मानजनक युती म्हणजे ते जर 50% आपण झालं तर 50% मध्ये राहू. अगदी शेवटला त्याच्यामध्ये कुठेतरी वरखाली होत आहे. आम्ही असं म्हणत नाही की 50% त्याच्यामध्ये होत असताना आमची मागणी असेल. युतीशी बोलत असताना आम्हाला 50% पर्यंत त्या ठिकाणी झालं पाहिजे. पण आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत का युतीसाठी? आमच्याकडून सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यातून बोलणी शेवटला वरिष्ठ होणार आहेत. आज एकंदरीत सोलापूर महापालिकेची जी वाढण्याची माहिती पाहिजे त्यासाठी आम्ही आज मीटिंग घेतलेली आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्याप्रमाणे एकत्रित माहिती घेऊ. सगळ्या वरिष्ठांना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि ती एकत्रित माहिती घेऊन वरती कळवली. समजा युती नाही झाली तर शिवसेनेची भूमिका काय असेल? युती नाही झाली ते 100% 102 जागा शिवसैनिकांच्या ताकदीवरती लढू. राष्ट्रवादीसोबत काय जाण्याचा विचार अजित पवारांसोबत? त्याच्याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. कोण कुणाबरोबर जायचं अजून अर्ज भरण्याचा अजून वेळ आहे. आजच कुठेतरी सुरुवात होते त्याप्रमाणे होईल. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.